पारू, क्या बात आहे, आज एवढ्या लवकर पारूने सगळं जेवण रेडी केलंय. बघूया तरी काय बनवलंय. डाळ, ओके, भाजी, मोदक, मोदक. पारू, कमाल आहेस तू. प्लेट खाली ठेवा. खाली ठेवा म्हणलं ना. ठेवा ते. काय चाललंय तुमचं प्रीतम सर? असं लपून छपून मोदक खाताय तुम्ही? मग काय करू मी, सांग मला. हा, मला सांग, असे नुसते ठेवलेले मोदक चांगले दिसतात का? अच्छा. आणि ते झालेत पण इतकं टेम्पटिंग ना, असं बघितलं खायची इच्छा झाली का. आणि तू खरंच चांगले बनवले सगळं, म्हणजे इतके कमाल झालेत ना. म्हणजे बस बस झालं तुमचं. हा, लई मस्का मारू नका मला. नाही, आता तुम्ही मोदक खाल्लाय ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. बाप्पाला नैवेद्य दाखवायच्या आधी आपण प्रसाद खायचा नसतो. कोणाला नैवेद्य दाखवल्याशिवाय? बाप्पा. चांगले गेले काका. तर सर तुम्ही ऐका तरी माझं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा. मारुती दादा, सावित्रीताई, ते गुरुजी कुठं दिसेना. म्हणजे त्यांना यायला येळ आहे का? यायला हवे होते एवढ्या, पण अजून आले नाहीयेत. मारुती दादा, तुमचं काही काम होतं का गुरुजींकडे? हा बाय बाय. काय झालं काय? काही नाही, तुम्हाला तर माहिती आहे पारूच्या आयुष्यात काय चाललंय ते. म्हणजे तिच्या नशिबात काय लिहिलंय हे आपल्याला काही माहिती नाही. मला असं वाटलं की आता गुरुजी गणपतीच्या पूजेला येणारच आहेत, तर आपल्या पारूची पत्रिका दाखवून घ्यावी. मीटिंगला जायचे, गाडी सांगितली. काढतो. अरे देवा, गुरुजी येणार म्हणून मी पारूची पत्रिका त्यांना दाखवायला आलो. पर श्रीकांत सरांना तर ऑफिस मध्ये जायचंय, गाडी काढावी लागेल. काय करावं काही सुचत. सावित्रीताई, मला एक मदत करा. बोला ना मारुती दादा. श्रीकांत सरांना आता ऑफिस मध्ये जायचंय म्हणून मला गाडी काढावी लागेल. तर आता गुरुजींना पत्रिका दाखवायची आहे ना, तर तुम्हीच दाखवून घ्या. आणि गुरुजी काय म्हणतात ना ते सगळं ऐकून घ्या. आणि मी आलो ना परत की मला सांगा. ठीक आहे? बरं. ठेवताय ना? हो.